लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तर या 15 जिल्ह्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी टाकण्यास सुरुवात झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, या 15 जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात का? जाणून घेऊया अधिक माहिती. आणि ज्या ज्या महिलांना 3,000 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. आणि ज्या महिलांना 2100 रुपयाचा हप्ता सुरुवात व्हायला पाहिजे दर महिने, त्यांनी 2100 रुपये लिहून पाठवा. तर वाटप प्रक्रिया आता चालू झालेली आहे लाडक्या बहिणींनो. तो कुठेही तुमचे काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. जसे तुमचे हप्ते जून महिन्याचे आले नाही तर त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, त्याबद्दलसुद्धा अधिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही न स्किप करता एंडपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, आज आहे 6 ऑगस्ट आणि आजपासून 15 जिल्ह्यामध्ये रक्षाबंधनचे जे भेट होती ते वाटप सुरुवात होणार आहे. तर गेल्या वर्षी रक्षाबंधनच्या पिरियडमध्ये 2 महिन्याचे हप्ते एकत्र दिले गेले होते. तर ह्या टायमिंगला सुद्धा असंच होणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र टाकण्यास सुरुवात होणार आहे. टोटल तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या महिलांना हे 3,000 प्लस ते 1,500 असे 4,500 जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आजची माहिती खूप महत्त्वाची असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा. आणि जे बाहेर अफवा पसरत आहे की तुम्हाला KYC करायला लागेल, फलाना करायला लागेल, ढिगना करायला लागेल, तर तसं काहीच करायचं नाही आहे. तसं काहीच करायची वेळ येणार नाही. तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे येतील. आणि त्या अगोदर तुम्ही एक गोष्ट फक्त करा की तुमचे जे आधार आहे बँक संगते लिंक आहे की नाही, एकदा आधार स्टेटसमध्ये जाऊन चेक करा. त्यामध्ये कोणती बँक शो करते ते बघा. कारण काही काही महिलांचं असे स्टार्टिंगला एक वेगळी बँक दाखवली आहे आणि परत पैसे आले नाही, चेक केलं तर दुसरी बँक दाखवली. तर त्यामुळे हे एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता तुम्ही घरी. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात तर तुम्हाला नक्की तुमचे जे हप्ते आहे ते मिळतील. कुठेही काही टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो. आता जे तपासणी होते ते सुद्धा बंद झालेली आहे. कारण इलेक्शन समोर येत आहे. इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा तपासणी सुरू होईल आणि त्यामध्ये खूप साऱ्या महिला अपात्र होईल. आणि एक गोष्ट मी आता इथं सांगून ठेवते, परत तुम्ही म्हणशाल तुम्ही असं सांगितलंच नव्हतं. पण आता जे आपण रिटर्न भरतो ते सुद्धा तुम्हाला तिथे इलेक्शननंतर शो करावा लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला ठेवायला लागणार आहे. हे सगळे डॉक्युमेंट द्यायला लागणार आहे सरकारला. त्यानंतर सरकार ठरवतील तुम्हाला हप्ते द्यायचे की नाही द्यायचे. आणि त्यामध्येच खूप सारे महिला पुन्हा अपात्र होतील अशी शक्यता आहे. तर हे होतं आहे की नाही तुम्ही नक्की बघा. कारण सरकार खूप कमी संख्यांच्या महिलांनाच पैसे देणार आहे आणि जे महिलांची संख्या जास्त होती ती कमी करण्यात येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही होती एक गुड न्यूज. असेच नवीन नवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की व्हिडिओ पूर्ण बघितला आहे. काही पण समस्या असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आपण प्रत्येक कमेंटची रिप्लाय देत आलेलो आहोत. आणि असेच तुमचा प्रेम राहू द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.